एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 9व्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आशा हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी तुम्ही रजिस्टर केलेला आहे आणि हा कोर्सचे अनेक सत्र तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत. 9व्या सत्राचं नाव आहे माझा नैतिक प्रभाव. या आधीच्या सत्रामध्ये तुम्ही समाजात कार्यरत शक्तींबाबत चर्चा केली, आठवत असेल तुम्हाला. समुदायाबाबत सुद्धा तुम्ही चर्चा केलेली आहे आणि तुमच्या आदर्श खेडेगावाचं तुम्ही वर्णन केलेलं आहे. कारण जेव्हा आपण कल्पनाचित्र तयार करतो तेव्हा आपण त्या हेतूकडे जाण्यासाठी पावलं टाकण्यासाठी सुरुवात करतो. मग तुमच्या दुसऱ्या सत्रात तुम्ही तुमच्या नैतिक सक्षमता विकसित करण्याबाबत चर्चा केली होती, तेही तुम्हाला आठवत असेल. त्याचप्रमाणे नैतिक सक्षमतांचा सराव करता येईल असे विस्तारित कुटुंब, समुदाय आणि विस्तृत असा असलेला समाज यावरही तुम्ही चर्चा केलेली आहे. मग आता आपण आपला जो सिनारिओ आहे त्याच्याकडे परत वळूया, की बघूया तर आपल्या जे मित्रमंडळ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे. सो एव्हा ना टीमच्या सदस्यांना कळून चुकलं होतं की समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही शक्तींच्या संदर्भात त्यांना त्यांच्या सक्षमतांचा पुरेपूर सराव करावा लागणार आहे, विकास करावा लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे संस्थात्मक सुधारणा घडवून सुद्धा त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे आणि समुदाय तयार करण्यासाठी काम करावं लागणार आहे आणि त्यावर त्यांचं भावी यश सुद्धा अवलंबून आहे. परंतु त्यांना हे ठाऊक होतं की इतरांची सेवा केल्याशिवाय त्यांचा नैतिक प्रभाव पडणार नाही आणि कोणतीही सकारात्मक कृती त्यांना करता येणार नाही. पूर्वीचे अनुभव लक्षात ठेवून त्यांनी 4 समुदायांना भेट दिली. त्यांना माहित होतं की त्यांचा सेवा मार्ग सोपा नाहीये आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हाताळावं लागणार आहे. मग त्यामध्ये जेहान असं म्हणाला की तुम्ही ही म्हण ऐकली असेल, जसा देश तसा वेश. इंग्रजीमध्ये त्याला बी रोमन इन रोम असं म्हणतात. आपण ज्या लोकांमध्ये जाणार आहोत ना तसेच आपल्याला व्हावं लागेल, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. यावर रवीना आणि जॉर्जने आश्चर्याने एकमेकांकडे बघितलं. काय बोलावं हे त्यांना कळलंच नाही. हिना मात्र म्हणाली, जर तुमच्या रोमन लोकांचा दुहेरी नैतिक हेतू असेल तर आपण नक्कीच तसे होऊ शकतो. पण अनैतिकता आणि स्वतःच्या विनाशाच्या कुटील मार्गाने हरवलेले रोमन नकोत हा आपल्याला. आपला जो नैतिक हेतू आहे तो अगदी स्पष्ट असायला हवा. त्यांचा मार्ग त्यांना कोणत्याही आनंदाकडे नेणार नाही. मग नवीना असं म्हणाले की आपला भूमितीचा पहिला धडा आठवतोय का तुम्हाला? 2 बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे एक रेष होय. मग खरा आनंद प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सरळ मार्ग आणि तो म्हणजे सचोटीचा मार्ग, अनैतिकतेचा कुटील मार्ग अजिबात नसावा. मग जॉर्ज म्हणाला, हे उदाहरण तू जे दिलंयस ना ते अगदी उत्कृष्ट उदाहरण आहे. धन्यवाद हा रवीना. अंधारातही सरळ मार्गावर कसं जायचं आणि समाजालाही सरळ मार्गावर जाण्यास मदत कशी करायची हे शिकण्याची आता आपल्याला गरज आहे. आणि अचानक काय झालं? वीज पुरवठा खंडित झाला, इलेक्ट्रिसिटी गेली आणि बोर्डरूम मध्ये काळोख पसरला. रवीनाने ताबडतोब तिच्या मोबाईलचा टॉर्च लावून ती म्हणाली, अरे अरे, मार्ग दिसण्यासाठी आपल्याला प्रकाश हवा आहे. हिनाने तिचा गडद रंगाचा जो गॉगल होता तो काढला आणि म्हणाली, आणि तो प्रकाश दिसावा यासाठी आपण सक्षम असायला पाहिजे. मग जॉर्ज म्हणाला, हो ना, आणि त्या मार्गावर जे आम्हाला साईनबोर्ड असतील यांचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग जेहान म्हणाला, आणि जर कोणी आपल्याला कोणत्याही चुकीच्या मार्गाकडे नेण्यास इच्छुक असेल तर त्याला आपण नाही म्हणण्यास सक्षम असायला पाहिजे. मग या प्रशिक्षणार्थ्यांचं जे संभाषण चाललेलं होतं आणि त्यांच्या शहाणपणाचा आस्वाद घेणारे त्यांचे जे बॉस उभे होते ते म्हणाले, आता मी तुम्हाला हा प्रकाश म्हणजे कोणता प्रकाश, हा गडद रंगाचा चष्मा काय आहे, हे साइन बोर्ड म्हणजे काय आहेत
आणि नाही कसं म्हणायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाच्या 2 उद्देशांबद्दलही चर्चा केलेली आहे. ते म्हणजे वैयक्तिक विकास आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान. तुम्ही तुमच्या जीवनाची उद्दिष्टे निश्चित केली आहेत. आता तुम्ही तुमच्या नैतिक, व्यावसायिक आणि भावी सामाजिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या इतर काही नैतिक सक्षमतांबद्दल चर्चा करण्यास तयार झालेला आहात. तुमच्या दुसऱ्या सत्रामध्ये असं सुचवलं गेलं होतं की समाजावर नैतिक प्रभाव पाडण्यासाठी आपण काही सक्षमता विकसित स्वतःमध्ये केल्या पाहिजे. कमीत कमी 3 वातावरणात या सक्षमतांचा अभ्यास केला पाहिजे. मग कुठली वातावरणं होती? विस्तारित कुटुंब, समुदाय आणि समाज. या आणि यानंतरच्या सत्रांमध्ये, सेशनमध्ये आपण अशा काही सक्षमतांवर एक एक करून चर्चा करण्यास सुरुवात करणार आहोत. तुम्ही स्वतः निवडलेल्या तुमच्या सेवा आयुष्यासाठी या नैतिक सक्षमता आवश्यक असणार आहेत. पण या सेशनमध्ये इतर सर्व नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 3 गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कोणत्या आहेत तर या 3 गोष्टी? सगळ्यात पहिली सक्षमता म्हणजे सदाचरणाद्वारे स्वतःचे व्यवहार आणि जबाबदारी यांचे व्यवस्थापन करणे. मग तुमच्या मनात कोणते विचार येतात ते लिहून या सत्राची सुरुवात करूयात. की आपण जर असं म्हटलं सदाचरण म्हणजे काय, हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतात ते तुम्हाला लिहायचे आहेत. किंवा सदाचरणाद्वारे स्वतःचे व्यवहार आणि जबाबदारी यांचे व्यवस्थापन करणे ह्याचा अर्थ तुम्हाला काय वाटतोय हे तुम्ही लिहायचं आहे. तर सदाचरणाचा खरेपणा आणि न्याय याच्याशी कसा संबंध असू शकतो हे सुद्धा तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही तुमच्या वहीत लिहा. मग सरळ मार्गाने चालणे, सदाचरण म्हणजे काय? सरळ मार्गाने चालणे ही कल्पना खरं तर अनेक लोकांना माहितीची आहे, ओळखीची आहे. बहुतांश नैतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये सदाचरण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सरळ मार्गाने चालणे या कल्पनेचा वापर केला जातो. सरळ मार्गावरून चालणे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपल्याला हा मार्ग स्पष्टपणे दिसेल. बरोबर आहे की नाही? हा मार्ग मग तेव्हाच आपल्याला दिसेल जेव्हा तिथे त्या रस्त्यावरती, मार्गावरती प्रकाश असेल. आता हा कोणत्या प्रकारचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश येतो तरी कुठून? जर आपल्याला सरळ मार्गावर जायचं आहे तर प्रकाशाची गरज आहे, पण तो प्रकाश कुठे येऊ शकतो? आपल्या जीवन मार्गावर एकाच प्रकाशामुळे उजेड पडू शकतो आणि तो प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश. प्रिय मित्रमैत्रिणींनो, तत्व असे लखलखणारे दिवे आहेत जे हा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात. तत्व ही माणसांनी नुसती शोधून काढलेली नाहीत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल्स असं म्हणतो, किंवा ती काही सामाजिक नियम पण नाही आहेत. आपले संपूर्ण विश्व अस्तित्वाच्या भौतिक आणि आध्यात्मिक नियमांनुसार चालते. या नियमांनाच आपण तत्व असं म्हणतो. सदाचरणासाठी, आध्यात्मिक आणि नैतिक तत्वानुसार जगण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे अतिशय महत्वाचे आहे. मग तत्वानुसार जगणं ही संकल्पना इतकी महत्वाची आहे की आपल्याला आता या तत्वांवरती विचार करून त्यांचा स्वीकार करावा लागेल. आणि ऑफकोर्स जी प्रत्येक मनमोकळी व्यक्ती असेल ती त्या तत्वांचा स्वीकार नक्कीच करणार आहे. यासाठी तुम्हाला कृती दिलेली आहे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. ती कृती तुम्ही पार पाडा. त्यामुळे हा जो भाग आहे हा इथे संपलेला आहे. तुम्ही ती कृती पार पाडा आणि आपण आत्ता तत्वांबद्दल जी काही चर्चा केलेली आहे ती चर्चा आत्मसात करण्यासाठी आणि तो जो विषय आहे तो सखोलपणे समजून घेण्यासाठी या कृतीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.